नमस्कार मित्रांनो, मी रुपेश जगताप पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. एकदम असं जरा धावपळ आहे, धावपळीमध्ये स्वागत करतो आहे नवीन एका फ्रेश ब्लॉगवरती. आणि आज आपण चाललो आहेत पुण्याला. तर पुण्याला तुम्हाला ना वंदे भारतचा प्रवास पणच बघायला भेटेल. माझी फर्स्ट टाईम आहे. हां, बराच वेळ झाला वंदे भारत चालू होऊन, पण मी तर फर्स्ट टाईम चाललो आहे. आणि आता मी ऑफिसच्या बाहेर टॅक्सी पकडली करी रोड स्टेशनला जायला. तिथून मला जायचं आहे CSTला, कारण आता बदलेत 3 वाजून गेलेत आणि माझी 4ची वंदे भारत आहे. आणि आता आलो मी करी रोड स्टेशनला. इथून लोकल पकडून जाणार आहे मी CSTला, आणि CSTवरनं आपली वंदे भारत आहे आपल्याला मिळेल. आता वाजले 3:36 आणि मी CST स्टेशनला आता उतरतो आहे. आणि ही एक वंदे भारत इथे उभी आहे. ही कुठली आहे माहीत नाही, आपलीच आहे का आपल्याला कळेल 9 नंबरला गेल्यावरती. आणि आता वाजलेत 3:40 आणि मी फायनली पोचलो आहे CST स्टेशनला. आपल्याकडे अजून 20 मिनटं आहेत. बघू वंदे भारत लागली आहे का नाही ते. आणि आपली वंदे भारत एक्सप्रेस आहे ना 9 नंबरला लागता 8 नंबरला लागली. हा तिथं इंडिकेटर आहे. आणि हा इथे 8 नंबर प्लॅटफॉर्म, जी मगाशी आपण बघितली होती ना प्लॅटफॉर्मच्या म्हणजे स्टेशनच्या बाहेर. बहुतेक 30 गाडी येते आता. ही बघा, हळूहळू गाडी येते एकदम. आणि आपला आहे C9, तो इथे लागला आहे. सो आपण इथे उभे राहिलो आहे. हे पूर्ण आहे CST स्टेशन आणि त्याचा प्लॅटफॉर्म नंबर 8वरती हे आहे वंदे भारत एक्सप्रेस. आणि फायनली बसलो आता वंदे भारतमध्ये. तुम्हाला ना गाडी दाखवतो, एकदम भारी आहे. फर्स्ट टाईम आलो मी आणि मस्त वाटतं एकदम. हे बघा, पूर्ण ब्ल्यू कलरच्या सीट आहेत आणि आपल्याला ना मिडलची सीट भेटली आहे. आणि हे सर्व ऑटोमॅटिक स्लायडिंग डोअर्स आहेत. आणि सीट पण आहेत ना सर्व मागे होतात. हे जे बटन आहे ना छोटं, हे बटन दाबलं की सीट ही अशी मागे होते. ते बसल्यानंतर होतं ॲक्च्युली. ही आहे 31 सीट मिडल जी आपली आहे. आणि हा पूर्ण विंडोचा व्ह्यू आहे. खूप मोठी विंडो आहे गाडीची. आणि एक बरं आहे ते म्हणजे मला आहे ना त्या साईडचीच, म्हणजे मी साईडला जाणार आहे त्या साईडलाच तोंड करून सीट भेटली आहे. म्हणजे विंडो नसते ना, पण एक साईड तरी चांगली आहे. आणि सीटच्या समोर पण असं काही आपल्या पाण्याची बॉटल ठेवायला खाली हे, आणि काहीतरी वस्तू वगैरे ठेवायला असं रबरचा ट्रे आहे. तसंच हे इथे आहे ना नाश्ता करायला मस्त असं डायनिंग टेबल आहे. आणि सगळंच खाली फुटरेस्ट पण चांगला आहे बघा. गाडीमध्ये बसल्यानंतर ना ही रेल नीर पाण्याची बॉटल आलेली आहे. त्याचे पैसे आपल्या तिकीटमध्येच इन्क्लूड असावेत, वेगळे काही चार्ज नाही आहे. पण पाणी थंड नाही आहे, ठीक आहे. आणि समोर डिस्प्लेवरती आहे ना अनाउन्समेंट चालू आहे. आणि ही आपण वरती अशी बॅग ठेवली आहे, मस्त ट्रान्सपरंट पार्सल ट्रे आहे वरती. ही जी गाडी आहे ती CST ते सोलापूर अशी आहे. आणि या गाडीचा नंबर आहे का सोलापूर है. आणि आपल्याला जायचं ते पुण्याला. जवळपास 7ला ही ट्रेन पुण्याला पोहोचेल. मित्रांनो, कुठल्या पण लांबच्या प्रवासामध्ये आहे ना वॉशरूम खूप जास्त इम्पॉर्टंट असतो. आणि ट्रेनमध्ये वगैरे वॉशरूम चांगलं असणं खूप गरजेचं आहे. तर तुम्हाला आता वंदे भारतचा मी वॉशरूम दाखवतो. हा आहे वंदे भारत ट्रेनचा वॉशरूम. आणि इथे आहे हे सॅनिटायझिंग सोप डिस्पेन्सर आहे. पण बहुतेक ट्रेन चालू झाल्यानंतर इथे चालू होईल. ते टॉवर होल्डर आहे. इथे 2 हँगर्स आहेत कपडे अडकवायला. आणि हा एक छोटासा बेसिन आहे. आणि या साईडला इथे हा कमोड आहे आणि त्याला इलेक्ट्रिक असं फ्लश दिलेलं आहे. आणि असं पूर्ण वरती व्हेंटिलेशन वगैरे आहे. साईडला विंडो आहे. आणि इथे ही पण चालू आहे. हवेची मशीन आहे. सो वॉशरूम तर एक नंबर आहे. आणि खाली एकदम बघायला ना तुम्ही पूर्ण क्लीन आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. सो थँक्स टू इंडियन रेल्वे. आता जिथे आहे ना हा एक पेपर पण आलेला आहे वाचायला, नवराष्ट्र, कुठला तरी नवीन ब्रँड दिसतो आहे. आणि आता वाजलं बरोबर 4:05 आणि लगेचच 4:05 ना ऑन टाईम एकदम ट्रेन सुटली आहे आपली. आणि 1 मिनटं आधी ना अनाऊन्समेंट झालं की दरवाजे बंद होत आहेत. हे बघा. आणि इकडे माझ्या बाजूची सीट आहे ना रिकामी आहे. बहुतेक दादरला वगैरे कोणतरी चढेल. जर नसेल तर आपल्याला मस्त विंडो सीट बघून बसता येईल. पण ॲक्च्युली मी पण सिलेक्ट केलेली विंडो सीटच आहे IRCTCवरती. पण काय सीट भेटली माहीत नाही. बघा ना किती मस्त व्ह्यू आहे इकडे. बघा आणि विंडो एवढी मोठी आहे ना, असं वाटतं पूर्ण 85 इंचाचा TV लावला आहे. आणि
ट्रेन आहे ना खूप शांत आहे. जसं की बाकीच्या AC कोचमध्ये ना खूप जास्त आवाज येतो बाहेर, धाडधाड धाडधाड वगैरे. थोडा कमी येतो पण तरी पण येतोच. तसं ह्या ट्रेनमध्ये ना काहीच आवाज नाही आहे, एकदम फुल शांतता आहे. आणि आता आलेलं आहे दादर स्टेशन. दादरला बहुतेक ट्रेन पूर्ण भरेल कारण बाहेर ना जाम गर्दी दिसते. आणि हा आलेला आहे आपला स्नॅक्स वंदे भारतमधला. त्याच्यामध्ये चिवडा दिसतोय, इथे काहीतरी गुंडाळलेलं आहे, तेलकट मोठी आहे. आणि ही ती कचोरी आहे ज्या पॅकेटमध्ये पॅक होती ती, आणि कशाबरोबर खायची ते माहीत नाही. चला कचोरी पहिली खाल्ल्यानंतर बघितलं की खाली टोमॅटो कॅचअप होतं आणि त्या कचोरीसोबत खायला. हे टिश्यू पेपरच्या खाली होतं असं. आणि हे ते ट्रेनमध्ये वंदे भारतचं वेलकम कार्ड. आणि हा ना समोर डिस्प्ले आहे, त्याच्यावरती आहे ना गाडीचं स्पीड, पुढील स्टेशन कुठलं आहे, परत टाईम काय झालं हे सर्व दाखवते. आणि वरती असा मध्ये छोटा पण LED पॅनल आहे, त्याच्यावरती पण सेम तेच दाखवते. हे बघा. आता माझा नाश्ता करून झाला आहे आणि ही जे टी मिक्स होतं प्रीमिक्स, ते आता मी ह्या कपामध्ये गरम पाणी आलेलं आहे त्याच्यामध्ये मिक्स करून आहे ना अशी चहा बनवली आहे. आणि ही चहा एव्हरेज आहे फक्त. आणि हे जे कोचचे दरवाजे आहेत ना हे ऑटोमॅटिकली उघडतात, हे बघा. आणि हा आहे तो ट्रेनचा एक्झिक्युटिव्ह चेअर कोच. त्याच्यामध्ये अशा सीट आहेत ना गोल पूर्ण फिरतात, तुम्ही विंडोकडे टोन करून पण बसू शकता. आणि हा आहे तो केबिन व्ह्यू वंदे भारतचा. पण ह्या काचेला ना आतल्या बाजूने पूर्ण बाष्प आलेलं आहे, त्यामुळे ना एकदम ब्लर दिसते. पण ठीक आहे, जेवढं दिसते तेवढं तुम्हाला दाखवतो आहे. आणि हे जे एक्झिक्युटिव्ह प्रीमियम क्लास आहेत ना त्याचा ॲम्बियन्स बघा काय भारी बनवलं आहे. हा दरवाजा आहे आणि तिकडे आतमध्ये आणि खाली पण ना मस्त कार्पेट वगैरे आहे. आणि प्रत्येक 10-10 मिनटाला ना पूर्ण ट्रेन क्लीन केली जाते आहे. गावातले 6:12 झाली आहेत आणि आम्ही आहे ना खंडाळा स्टेशन आता क्रॉस करतो आहे. हे पूर्ण आहे ते खंडाळा स्टेशन. दॅट इज ह्या ट्रेनला हॉल्ट नाही आहे, डायरेक्ट पुणेच हॉल्ट आहे फक्त. आणि मगाच्या क्लिपमध्ये जो बघितलात ना तो खंडाळा घाटाच्या आधी जी दरी लागते ती दरी होती आणि त्यानंतर एक मोठा बोगदा होता खंडाळ्याचा. त्यावरती लाईट आहे, टच केलं की भेटतात. काय नाही, जेव्हा रात्री बंद असतात ना ते ह्या लाईटी बंद असतात, व्हाईट लाईटी. त्यानंतर समजा आपल्याला पाहिजे असेल हां तर मग आपल्या सीटसाठी फक्त लाईट आहे, टच लाईट. सीटच्या खाली आहे ना चार्जिंग सॉकेट. हे बघा प्रत्येक सीटच्या खाली आहे 3 सीटवरती, तर खाली 3 सॉकेट आहेत.
पुण्यामध्ये आहे ना अर्ध्यापेक्षा जास्त ट्रेन खाली होत आहे. ते बघा सर्व सीट रिकाम्या होत आहेत. आणि आपल्याला काका भेटले आहेत, त्यांनी आपलं चॅनल पण सबस्क्राईब केलं आहे. आणि ही होती आपली आजची वंदे भारत एक्सप्रेस, जी पुण्याला 50% जास्त खाली झाली आहे आणि सर्वांना विंडो सीट मिळाली आतमध्ये जे आहेत त्यांना. तर चला आपण आता इथून जाऊ डेपोकडे, बघू डेपोत जायला काय मिळतं ते. आणि इकडे आलो आहे मी पुण्यामध्ये, पण आता माझा मित्र फोन नाही उचलत आहे आणि मला इथलं डेपो वगैरे काहीच माहीत नाही. सो आता मॅपवर डेपो बघायचं कसं आहे. आणि मी स्टेशनवरून बाहेर आलो आहे, तर मी डेपो शोधतो. तर डेपोतून माझा मित्र बोलला आहे की बस पकडेल स्वारगेटसाठी. सो आता डेपो इथेच समोर आहे 100 मीटरवर वगैरे. डेपोतून बस पकडून ना बघूया लगेच भेटते का बस, नाही तर मग रिक्षाने जायला लागेल. भेटलेलं आहे ते पुणे बस स्थानक, म्हणजे पुणे एसटी डेपो. त्यातनं मला स्वारगेटसाठीची बस पकडायची आहे. तर बघूया आता कधी भेटते ती बस. आणि इकडे सर्व नाही बस आहेत ना उलट्या लागलेल्या आहेत. म्हणजे आपल्या गावी देवगडला वगैरे कशा बसची तोंडं प्रवाशांकडे असतात, जेणेकरून डायरेक्ट समजते बस कुठली आहे. तर इकडे आता जाऊन बघायला लागते. ही कुठली आहे, ही बंद आहे, हिला बोर्डच नाही. नंतर ही कुठली आहे बघायला पाहिजे. इकडे ना 5 नंबरचा फलक आहे स्वारगेटसाठी. आणि त्या साईडला आहे ना रस्ता क्रॉस करून एसटी डेपो आहे आणि एसटी डेपोच्या पाठीमागे रेल्वे स्टेशन आहे. आणि फायनली मी आता आलो आहे स्वारगेटला. त्या बसमध्ये एवढी गर्दी होती ना, मोबाईल काढायला कुठे मला धड उभं राहायला पण मिळत नव्हतं. 10-15 मिनटाची जर्नी होती, पण खूप गर्दी होती. सो बसमध्ये काय मी दाखवलं नाही तुम्हाला जास्त. आणि आता इथून पुढे कसं जायचं ते नाही माहिती. आता प्रणवला विचारणार, माझ्या मित्राला विचारणार आणि मग तुझ्या घरी जाणार किंवा तो येईल इथे बघा, त्याला फोन करतो. आणि स्वारगेटवरून आपल्याला जायचं आहे ते दांडेकर ब्रिज, दांडेकर पूलजवळ. सो माझा मित्र म्हणाला की शेअर रिक्षा नाही आहे, पण इथे मी जेव्हा विचारलं कंडक्टर काकांना तेव्हा ते बोलले की शेअर रिक्षाला नको पैसे घालू, 10 रुपयामध्ये बसने जा. तर त्या बसने मी चाललो आहे. आणि मला इथून बस नाही मिळाली, पण नाही शेअर रिक्षा मिळाली. सो मला पुढे बसायला भेटलं आहे शेअर रिक्षामध्ये. आणि या शेअर रिक्षाने मी जाणार होता दांडेकर पूलला. आणि ते शेअर रिक्षाने मी आलो 20 रुपयामध्ये दांडेकर ब्रिजजवळ, दांडेकर पुलाजवळ. पण तिकडे ना असं मोठा कुठला ब्रिज नाही आहे. मी ब्रिज सोडत होतो आणि आपल्याला मित्र भेटला, त्याच्या बाईकवर आपण बसतोय आणि चाललो आहे जेवायला प्युअर व्हेज हॉटेलमध्ये कुठल्या तरी. हेच आहे ना सॅफ्रॉन व्हेजिटेरियन, ह्या रेस्टॉरंटला आम्ही आता जेवायला आलो आहे. आणि बघू जेवायला आता पुण्यामधलं भारी हॉटेल असं बोलतात, हो काय आहे ते. आणि आपलं डिश आलेले आहेत दोन्ही पण, बटर रोटी आणि पनीर काजू बटर मसाला. आणि इकडे कांदा लिंबू आणि लोणचं. लोणचं फर्स्ट टाईम बघतोय मी असं स्टार्टिंगला. आणि मस्त जेवण आहे ना. आता हे फिंगर बाउल वगैरे आला, मस्त हात दुखतोय लिंबूच्या पाण्याने, गरम गरम मस्त. आणि खरंच हॉटेलमध्ये आहे ना भारी होतं. ते बटर चिकनच तोंडात येतं माझं. काय होतं प्रणव? बटर बंद कर आणि परत शूट करा. नाही असं काय नाही, काजू बटर मसाला होतं आणि भारी होतं एकदम. त्यासोबत ते बटर नान किंवा बटर रोटी माझ्यासमोर पण मस्त नाव होतं. पण नाही करायचं. आणि आपले मित्र आहेत ते प्युअर व्हेज आहे, त्यांच्यासमोर नाव पण नाही करायचं. पण मी प्युअर नॉनव्हेज आहे, तुम्हाला तर माहिती आहे. आणि आता बिल आलं आणि या बिलाची नवीन एक पद्धत काय माहिती आहे, हा जो कोड आहे ना हाच QR कोड आहे पेमेंटसाठी. तो काउंटरला जाऊन तो QR कोड शोधण्यापेक्षा हे मस्त आहे. ही सिस्टम मला खूप आवडली. आणि बिल एकदम बेताच झालं आहे. जर मुंबईला एवढं आपण खाल्लं असताना तर नक्कीच 1000 रुपये तर कुठे गेले नाही. चला आता निघूया हॉटेलमधून आपल्या प्रणव मित्राच्या घरी. आणि फायनली त्या हॉटेलमध्ये ना खरंच जेवण खूप छान होतं. कधी आलं तर नक्की विजिट करा त्या हॉटेलला. आणि नंतर मित्राच्या घरी आलो आणि आता वेळ झाली झोपायची. सो आजचा हा ब्लॉग होता वंदे भारतचा स्पेशली करून. खास आकर्षण आपल्या ब्लॉगचं होतं आज वंदे भारत. मी पण पहिल्यांदाच बघितली वंदे भारत, आतून बाहेरून बघितलेली. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ना कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन येणार राईट साईडला लाल कलरचं, नक्की दाबा. आणि आपण भेटू पुन्हा एकदा उद्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता मी 2 दिवस पुण्यामध्ये आहे. शनिवारचा 1 दिवसचा प्रवासामध्ये गेला आणि उद्या संडेला पण मी पुण्यामध्ये आहे. सो तुम्हाला 2 ब्लॉग तरी नक्की येतील. चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.